नमस्कार मित्रांनो, आज राष्ट्रीय अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असतील हे उद्या आपल्याला कळेल. तत्पूर्वी आपण भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्षाची निवड कशी केली जाते आपण ह्या छोट्याशा व्हिडिओमधून बघणार आहोत. इतर पक्षांमधले राष्ट्रीय अध्यक्ष ठरवताना घराणेशाही बघितली जाते आणि इतर काही गोष्टी बघितल्या जातात. पण भारतीय जनता पार्टीमधील राष्ट्रीय अध्यक्ष ठरवताना तो राष्ट्रीय अध्यक्ष हा तळागाळातून असतो, तो कार्यकर्त्यांमधून निवडला जातो. आपण राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करत असताना आपण बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांपासून आपण सुरुवात करूया. बूथ स्तरावरील कार्यकर्ते निवडले जातात सगळ्यात आधी, त्यानंतर मंडलाध्यक्ष निवडले जातात, नंतर मंडळातून पुढे जिल्हाध्यक्ष ठरला जातो आणि किमान राज्यात 50% जिल्हाध्यक्ष ठरल्यानंतर प्रदेश अध्यक्षांची निवड केली जाते. देशातील किमान 50% राज्यांमध्ये प्रदेश अध्यक्ष निवडल्या गेल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षांची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष हा एखाद्या नेत्याचा निर्णय नसतो, तर हजारो कार्यकर्त्यांचा कामाचा परिणाम असतो. म्हणून इतर पक्षांमध्ये अध्यक्ष हा घरातला वारसा असतो किंवा एका कुटुंबाचा निर्णय असतो. पण भाजपामध्ये घराणेशाही नाही, गटबाजी नाही, कार्यकर्त्यांच्या कष्टाला मान आहे. म्हणूनच भाजप अध्यक्षांची घोषणा नाही आहे, तर संघटना, शिस्त आणि कामगिरीने तयार झालेला निर्णय. म्हणूनच आपण भारतीय जनता पार्टी इतर पक्षांपेक्षा वेगळी आहे. म्हणूनच मित्रांनो, भाजप वेगळी आहे, कारण नेता तयार कामातून होतो, अध्यक्ष निवडला जातो विश्वासातून आणि पक्ष चालतो कार्यकर्त्यांमुळे. हा आहे भाजपचा लोकशाहीचा मार्ग. जर तुम्हाला असे राजकीय विश्लेषण आवडत असतील तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. सियावर रामचंद्र की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भाजपा.